Good morning, students. We are going to deal with the English workshop of 2.3 poem The Little River. In this English workshop, you can see there on page number 38. The first question A. Name the following from the poem. आपल्याला कवितेतून पाहून या दोन गोष्टीची नावं त्या ठिकाणी लिहायची आहे. पहिला आहे टू ट्रीज. टू ट्रीज म्हणजे दोन झाडं. आता या दोन झाडं कोणती कोणती यामध्ये दिलेली आहेत पहा. कोणत्या या ठिकाणी झाडांचा उल्लेख आहे. एक मँगो आणि दुसरं आहे पाम ट्री. त्यानंतर टू ॲनिमल्स. कुठले कुठले दोन ॲनिमल्स आलेले आहेत तर काऊ आणि जॅकल. त्यानंतर टू सीझन्स. समर आणि आषाढ म्हणजेच रेनी सीझन. त्यानंतर टू नॉन इंग्लिश वर्ड्स. दोन बिगर इंग्रजी शब्द म्हणजे दुसऱ्या भाषेतले शब्द कोणते आलेले आहेत ते. पहिला आहे आषाढ आणि दुसरा आहे गमछा. त्यानंतर पाचवा आहे टू डिफरंट टायमिंग्स ऑफ द डे. दोन वेगवेगळ्या वेळा कोणत्या आलेल्या आहेत. एक आहे डस्क, दुसरा आहे डाऊन. त्यानंतर बी क्वेश्चन आहे काय बघा. पिक फ्रॉम द पोयम वर्ड्स दॅट डिस्क्राईब साऊंड्स. जे शब्द साऊंड डिस्क्राईब करतात किंवा आवाज दर्शवितात असे शब्द लिहायचे आहेत 4. त्यातला आहे चर्पिंग पहिला, दुसरा हाऊल, त्यानंतर बॅबलिंग आणि स्वेर. सी बघा. पिक आउट वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फ्लो ऑफ द रिव्हर वॉटर. रिव्हर वॉटर दर्शविणारं म्हणजे नदीचा प्रवाह, नदीचं पाणी किंवा प्रवाह दर्शविणारं शब्द शोधायचे आहेत. त्यानंतर आहे कुठला शब्द आहे बघा. पहिला मेंडर्स, दुसरा इन्स्पेट, स्ट्रॉंग करंट आणि मडी टॉरंट. सेकंड क्वेश्चन पहा. ए त्यातला फाइंड आउट 5 लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच अलिट्रेशन. अंडरलाईन द इनिशियल साऊंड्स ऑफ वर्ड्स रिपीटेड इन ईच ऑफ द लाईन्स. आता अलिट्रेशन अलंकार म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे की ज्या दोन शब्दाचं किंवा अनेक शब्दाचे एका वाक्यामध्ये उच्चार सेम असणारे जे काही शब्द आहेत ते येतात. एकापेक्षा जास्त शब्द आले की त्या ठिकाणी कोणता अलंकार होतो. उच्चार सेम असणारे शब्द असले पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो ॲलिट्रेशन असं म्हणतो. आता यामध्ये काही पहिलं वाक्य ते बघा कुठले कुठले आलेले आहेत. बरेचसे आहेत. त्यातलं आपण काही वाक्य या ठिकाणी घेत आहोत. पहिलं वाक्य आहे अँड काऊज अँड कार्ट्स कॅन क्रॉस इट विथ ईज. कुठला बघा वाक्य. अँड काऊज अँड कार्ट्स कॅन क्रॉस इट विथ अँड ईज. त्यानंतर नो साइन ऑफ स्लाइम द सायन्स शाईन ब्राईट. अशी काही बाकीची उदाहरणं आहेत. तुम्ही त्या लेसनमध्ये पोएममध्ये बघून तुम्ही लिहू शकताय. त्यानंतर पहा पुढे पुढचा प्रश्न काय आहे. पिक आउट 4 लाईन्स दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच ओनोमोटोपोइया. ओनोमोटोपोइया म्हणजे काय तर जे शब्द त्या ठिकाणी साऊंड क्रिएट करतात, साऊंड दर्शवितात असे काही शब्द असतात ते वाक्यामध्ये येतात की ज्यामुळे साऊंड म्हणजे आवाज त्या ठिकाणी निर्माण होतो आणि त्यालाच आपण ओनोमोटोपोइया असं म्हणतो. यामध्ये काही एक्झाम्पल दिलेले आहेत. चर्पिंग मैनाज थ्रू दॅट साईड. चर्पिंग हा आवाज दर्शवणारा शब्द आहे. द जॅकल्स हाऊल इज हर्ड देअर ॲट नाईट. आता हाऊल जो वर्ड आहे तो साऊंड दर्शविणारा वर्ड आहे. त्यानंतर द एअर इज रिफल विथ बॅबलिंग साऊंड्स. रिफल विथ बॅबलिंग हे सुद्धा साऊंड दर्शविणारे शब्द आहेत. साऊंड क्रिएट करतात. ॲज द मडी टॉरेंट स्वील अलॉंग. स्वील जो वर्ड आहे तो एक साऊंड क्रिएट करतो. त्यानंतर बघा काय सांगितले थर्ड क्वेश्चनमध्ये. रिअरेंज द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता हे आपल्याला झालेलं आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय
की वर्णानुक्रमे शब्द लिहायचे. वर्णानुक्रमे म्हणजे काय? जर शब्दाचं पहिलं अक्षर भिन्न असेल तर ABCD प्रमाणे जे पहिलं अक्षर पहिल्यांदा येईल त्याचा शब्द पहिल्यांदा लिहायचा. समजा पहिलं लेटर त्या दोन शब्दामध्ये किंवा अनेक शब्दामध्ये सेम असेल तर मग त्याचं दुसरं लेटर पाहायचं, त्याच्यावरून ठरवायचं पहिलं कोणतं येणार. जर दुसरं सेम असेल तर तिसऱ्यावरून ठरवायचं. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी जे 3 दिलेले आहेत गट शब्दांचे, त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, त्याचे योग्य क्रम त्या ठिकाणी लावायचा आहे. आणि ही ॲक्टिव्हिटी रिअरेंजिंगची जी आहे अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार तुम्ही करायची आहे. त्यानंतर 4th क्वेश्चनकडे आपण जाऊया. काय 4th क्वेश्चन आहे? व्हॉट आस्पेक्ट्स फ्रॉम द पोएम डू द फॉलोइंग फ्रेजेस डिस्क्राईब. खाली दिलेल्या ज्या फ्रेजेस आहेत, वाक्प्रचार आहेत, ते काय कुठली गोष्ट आपल्याला वर्णन करतात. पहिलं आहे देअर कूल शेड. देअर कूल शेड हे काय डिस्क्राईब करतात? द कूल शेड ऑफ द मँगो अँड पाम ग्रोज. त्यानंतर दुसरं आहे ओनली नी डीप. ओनली नी डीपचा अर्थ काय या ठिकाणी? द वॉटर इन द रिव्हर. तिसरं आहे नॉट टू स्टीप म्हणजे बोथ द बँक्स ऑफ रिव्हर याच्याशी संदर्भ आहे. त्यानंतर हाऊसवर्क ऑन द रिव्हर बँक. हाऊसवर्क इन द रिव्हर बँकमध्ये काय शब्द कशाशी आहेत निगडीत? तो हाऊसहोल्ड वर्क ऑफ वुमेन. त्यानंतर सी बघा, ई बघा, इन्स्पेक्ट. इन्स्पेक्ट कशा संदर्भामध्ये आहे? रिव्हर्स फ्लड. आणि राईट विथ साऊंड हा द रिव्हरशी संदर्भात आहे. त्यानंतर पुढचा बघा प्रश्न 5वा. द पोएम डिस्क्राइब्स 2 डिफरंट पिक्चर्स ऑफ द पोएम इन समर अँड इन रेनी सीझन. राईट डाऊन 4 पॉईंट्स ऑफ कॉन्ट्रास्ट इन द चेंजिंग सीन ऑफ द रिव्हर. कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोध. या 2 सीझनमध्ये कॉन्ट्रास्ट कशा प्रकारचा असतो सीनमध्ये तो सांगायचा आहे. इन समर आणि इन मान्सून. पहिला पॉईंट आहे रिव्हर, लिटिल रिव्हर, वॉटर ओनली नी डीप. आणि इन मान्सूनमध्ये काय सांगितले? फ्लडेड रिव्हर. फ्लडेड म्हणजे पूर आलेल्या नद्या. त्यानंतर दुसरा पॉईंट सांगितला आहे मेंडर्स अलॉंग. त्यानंतर इकडे सांगितलेलं आहे करंट ग्रो स्ट्रॉंग, बँक्स नॉट सो स्टीप. इकडे सांगितले वॉटर रायजेस, टॉरेंट स्विल्स अलॉंग. त्यानंतर इकडे सांगितलेलं आहे बघा इन समरमध्ये नो साइन ऑफ स्लॅम्स अँड शाईन ब्राईट. आणि इकडे सांगितले द विलेज स्टीर्स टू लाईफ, पीपल सेलिब्रेट्स रेन. अशा वेगवेगळ्या त्या ठिकाणी अपोजिट आयडिया आहेत. त्यानंतर पुढे सांगितलं आहे 6th क्वेश्चन काय आहे? गेस हू आय एम. मी कोण. त्याचं उत्तर आपल्याला शेवटी द्यायचं आहे. पण त्याच्या अगोदर एक दुसरा प्रश्न आहे. ट्राय टू ट्रान्सलेट द अबोव रिडल इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इन अ पोएटिक फॉर्म. कवितेच्या स्वरूपामध्ये ट्रान्सलेशन करून त्या ठिकाणी त्या कवितेचं लिहायचं आहे. काय कविता आहे बघूया सुरुवातीला. आय ऑलवेज रन, आय नेवर वॉक, आय ऑफन मर्मर बट नेवर टॉक, आय हॅव अ बेड but never sleep, I have a mouth but hardly eat, I love to fall but can't climb up, guess who am I, please don't give up. या ठिकाणी या ट्रान्सलेशन अगोदर बघूया, नंतर त्याचं उत्तर शोधूया. उत्तर जवळजवळ तुम्ही पोचलेला असाल की असं कोण असतं. मी तर नेहमी धावत असते, कधीच चालत जात नसते, खूपदा कुजबुजत असते, बोलत मात्र केव्हाच नसते, मऊ बिछाण्याची जमीन असते पण झोप कधी माहीतच नसते, मूग तर मला असतेच असते पण खाणे कधी होतच नाही, वरून कोसळायची हौस असते पण वरती चढणे शक्यच नसते, ओळखा पाहू मी कोण, सोडून देऊ नका. पण कोण आहे ते उत्तर काय असणार आहे? उत्तर असणार आहे नदी. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण या पोएमचं इंग्लिश वर्कशॉप पाहिलेलं आहे, द लिटिल रिव्हर. अँड नाउ विल स्टॉप हिअर. वन्स अगेन विल डील विथ द नेक्स्ट व्हिडिओ इन द नेक्स्ट डे. टिल टेक केअर. थँक यू व्हेरी मच.